नमस्कार मंडळी, काय मग आज आपण बनवूया का कोल्हापूरचा मस्त असा झणझणीत तर्रीदार बेत. तर मी आज बनवते कोल्हापूर स्पेशल मस्त अशी फेमस असलेली मिसळपाव रेसिपी. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा तर फेमस आहेच, पण मिसळपाव पण खूप मस्त आणि झणझणीत आहे. तर ही रेसिपी मी आज कोल्हापूरच्या पद्धतीने बनवणार आहे, अगदी झणझणीत आणि चमचमीत. साहित्य काही नाही लागत, फक्त आपल्या घरात जे आहे तेच लागणार आहे, पण एकदम हटकेबाज ही आपली मिसळपाव बनणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर इथे सर्व मी साहित्य घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे, थोडासा कढीपत्ता आणि कांदा घातलेला आहे. पहिल्यांदा आपण मोड आलेली मटकी शिजवून घेणार आहोत. तर इथे कांदा छान परतून झाला की यामध्ये थोडीशी आपण हळद घालायची आहे. हळद चांगली परतून घेऊया. आणि इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे, एक वाटी मोठी भरून. इथे मीठ चवीनुसार थोडंसं घातलेलं आहे. आता ही मोड आलेली मटकी थोडीशी आपण परतून घेऊया तेलामध्ये. नंतर इथे आपण आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे, भरपूर असं पाणी घालायचं आहे, कारण की मिसळ पावला भरपूर असा रस्सा लागतो. तर आता ही शिजत आलेली आहे. आता ही शिजलेली आहे, गॅस बंद करूया. तर इकडे आता आपण मसाला बनवणार आहोत मिसळपावचा रस्स्याचा. तर खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर इथे मी बरेच काही खडे मसाले घेतलेले आहेत. तर या खडे मसाल्याचं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. खरपूस असं आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचं आहे. नंतर आपण कांदा आणि टोमॅटो हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर कांदा टोमॅटोचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजलेलं आहे. आता एका ताटामध्ये हे सर्व काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. तर हे थंड सर्व झालेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप सगळं बारीक करायचं आहे. जे कोरडे आणि खडे मसाले आहेत ते पहिल्यांदा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आता हे सर्व खडे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत. नंतर इथे आपण घालणार आहोत भाजलेलं खोबरं आणि नंतर आता आपण हे सर्व बारीक करून घेऊया. तर इथे आपली मस्त अशी पावडर तयार झालेली आहे. आता त्याचमध्ये आपण लसूण, कांदा टोमॅटो भाजलेला तो, नंतर कोथिंबीर थोडीशी आणि कढीपत्ता थोडासा घालून हे वाटण करायचं आहे. पाण्याची आवश्यकता लागली तर तुम्ही थोडंसं पाणी घालून वाटून घेऊ शकता. आता आपण मस्त झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी स्पेशल रस्सा बनवूया आपण मिसळपावचा. आणि हे वाटण पण आपलं तयार आहे. तेलामध्ये आता कढीपत्ता भरपूर घालायचा आहे आणि हे वाटण आपण जे केलेलं होतं, खडे मसाले, खोबरं, कांदा टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, अद्रक हे सर्व घालून वाटण बनवलेलं आहे. ते चांगलं चरचरीत भाजायचं आहे. भाजल्यानंतर इथे आपण आपलं घरचं लाल तिखट आहे, कोल्हापुरीचा मसाला, आपलं चटणी ती घालायची आहे. थोडीशी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालायचा. एवढेच मसाले घालायचे आहेत, बाकी काही घालायचं नाही आपण, कारण की खडे मसाले आपण पावडर बनवलीच होती. हे सर्व मसाले आपण चांगले खमंग परतून घेऊया. चांगले 2 मिनिट आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. चांगला परतला तरच आपली मस्त अशी मिसळपाव छान लागणार आहे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी पाणी घातलेलं आहे आणि ही ग्रेव्ही आपण चांगली शिजू द्यायची आहे. मसाला चांगला तरी सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. आता वरती झाकण ठेवूया आणि 1 ते 1.5 मिनिट आपल्याला स्लो गॅसवरती आपल्याला ही मस्त मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता तरी सुटेपर्यंत मी हा मसाला शिजवलेला आहे. खूप छान फ्लेवर, मस्त असा वास सुटलेला आहे मसाल्यांचा. आता आपण यामध्ये जी मटकी शिजवलेली होती पहिल्यांदा, ती मटकी आपण रश्श्यासोबत घालणार आहोत. तर इथे आपण सर्व घालून घेणार आहोत पाणी. आता मस्त अशी मटकी दणकून शिजलेली आहे. तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, कारण की हा रस्सा जास्त पातळ असतो, घट्ट करायचा नाही. पातळ होईल तेवढा आपली रश्श्याला चव येते. चवीपुरत मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि मस्त अशी तरीदार आपली मिसळपावचा रस्सा तयार झालेला आहे. आता आपण शिजत घालायला ठेवूया. तर 1 ते 2 मिनिटे स्लो गॅसवरती आपल्याला हा रस्सा शिजवून घ्यायचा आहे. तर उकळी आलेली आहे, गॅसची फ्लेम स्लो करूया आणि हा रस्सा मस्त असा दणकून शिजवून देऊया. रस्सा छान शिजायला पाहिजे, कारण की मोड आलेली मटकी शिजलेली आहे, पण मसाल्यासोबत पण मटकी शिजली पाहिजे. आता रस्सा छान शिजलेला आहे. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर तयार आहे आपला मस्त कोल्हापुरीचा झणझणीत मिसळपावचा रस्सा.
तर इकडे रस्सा तर आपला तयार झालेला आहे, मस्त झणझणीत झालेला आहे, तर्रीदार झालेला आहे आणि हटकेबाज झालेला आहे, अगदी चमचमीत भरपूर असं झणझणीत. तर आपण मिसळपाव सर्व करून घेऊया. तर इथे मस्त असा तर्रीदार झणझणीत असा हा रस्सा सर्व करून घेऊया. तर मोड आलेली मटकी पण आपल्याला त्यात थोडीशी घालायची आहे आणि भरपूर असा रस्सा झणझणीत घालायचा आहे. आणि तरी पण तुम्ही बघू शकता किती मस्त आलेली आहे, कोल्हापूरची जशी तांबडा रस्सा असतो ना त्याच पद्धतीनं. आता वरती थोडीशी मटकी घालूया आणि फरसाणा घालायचा आहे. मेन इन्ग्रेडियंट आपला आहे मिसळपावचा फरसाणा. फरसाणा घातल्याशिवाय तर आपली मिसळ अधुरीच आहे, त्याशिवाय चवच येणार नाही. आणि ते बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे आणि सोबत मस्त असे ताजे फ्रेश पाव घेतलेले आहेत 2 आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी कांदा बारीक चिरलेला आणि एक लिंबूची फोड. तर असा मस्त आपला बेत झालेला आहे कोल्हापूर स्पेशल झणझणीत मिसळपाव. तर खूप छान रेसिपी झालेली आहे आणि घरच्या आहे त्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनवलेली आहे. बाहेरचा मसाला कोणताच मी वापरलेला नाही. तर प्रत्येक गावानुसार प्रत्येक भागानुसार मिसळपाव वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तर पुणेरी मिसळ पण मी बनवलेली आहे याआधी, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर मी आज मस्त अशी कोल्हापूर स्पेशल झणझणीत मिसळपाव बनवलेली आहे. आता आपण टेस्ट करून बघूया. या मिसळपावचा कलर तुम्ही बघू शकता, अगदी झणझणीत झालेला आहे. कोल्हापूरमध्ये अशाच पद्धतीने बनवतात, जास्त तिखट टाकतात, त्यामुळे तर झणझणीत नाव देतात ना कोल्हापूरमध्ये या मिसळपावला. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय.